श्री संत नामदेव महाराज यांचे संक्षिप्त चरित्र. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. ज्या संत नामदेव महाराजांनी ही संत कृपेची इमारत जी आहे तिचा विस्तार केला, त्याचा विचार आपण करणार आहोत. संत नामदेवांचा जन्म झाला तो 13व्या शतकात. 13वे शतक हे भारताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे अशा प्रकारचे शतक आहे. ज्या नामदेव महाराजांचे चरित्र आपण पाहणार आहोत त्या नामदेव महाराजांचे वैशिष्ट्य असे की ते सगळेच्या सगळे कुटुंब संत आहेत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे जे आप्त ते न होती संत. संतांचे आप्त कधी संत होत नाहीत, ते संतांचे नातेवाईक फक्त राहतात. अभिमानाने फक्त सांगत राहतात, आम्ही त्यांचे वंशज आहोत. त्यांच्यात त्यांचे गुण असतीलच असे सांगता येत नाही. पण नामदेव महाराज हा एक असा अलौकिक महात्मा महाराष्ट्रात होऊन गेला की ज्याची पत्नी संत होती, ज्यांचे आई वडील सत्पुरुष होते, ज्याचे मूल संत होते, ज्याच्या मुली संत होत्या. आणि नामदेवांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे जण नुसते संत नव्हते, तर या सगळ्यांच्या रचना उपलब्ध आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, नामदेवांचा मुलगा नारा, दुसरा मुलगा महादा, तिसरा मुलगा गोंदा, त्यांची मुलगी विठा, त्यांची बहीण आऊबाई, त्यांची कन्या लिंबाई, त्यांची सून लाडाई, त्यांचे वडील दामाशेटी आणि त्यांची आई गोणाई, या सगळ्यांच्या रचना आहेत. हे सगळे अभंग करतात आणि या सगळ्यांनी प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेतले आहे, पांडुरंगाची कृपा अनुभवली आहे. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातले हे अपवादभूत उदाहरण म्हणावे लागेल की प्रत्येक जण संत आहे आणि प्रत्येक जणाच्या रचना आहेत. त्यात सर्वात जास्त अभंग हे संत नामदेवांचे आहेत. महाराष्ट्रात संत नामदेवांचा गाथा सुप्रसिद्ध आहे. 4-4.5 हजार अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत. संत नामदेव महाराजांचे वडील दामाशेटी आणि आई गोणाबाई. नरसी ब्राह्मण या नावाचे परभणीजवळ एक गाव आहे. या छोट्या गावात नामदेव महाराजांचा जन्म झाला. बालपणी ते पंढरपूरला आले. त्यांचा जन्म पंढरपूरचा नाही, अर्थात याबद्दल अनेक मतभेद असू शकतात. पण संत नामदेवांचे जे अधिकृत चरित्र उपलब्ध आहे त्यात नोंद आहे की नरसी ब्राह्मणी येथे त्यांचा जन्म झालेला आहे. संत नामदेवांचा कालखंड सन 1270 ते सन 1350 असा 80 वर्षाचा आहे. समर्थ रामदास आणि संत नामदेव हे 2 असे भाग्यवान संत आहेत ज्यांना दीर्घायुष्य लाभले. आत्मज्ञानानंतर, भगवत दर्शनानंतर समाजामध्ये धर्मसंस्थापना आणि धर्मप्रचार करण्यासाठी ज्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभावे, त्यामध्ये हे 2 संत आहेत. नरसी ब्राह्मणीच्या जवळ औंढा नागनाथाचे मंदिर आहे. वडील अत्यंत धार्मिक, आई अत्यंत भाविक. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या युक्तीनुसार नामदेव महाराजांचा जन्म अशा पवित्र कुटुंबात झालेला आहे. शिलवान कुळामध्ये झालेला आहे. त्यांचे वडील दामाजी पंत आणि आई गोणाबाई हे विलक्षण भगवत भक्त आहेत. औंढा नागनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. नंतर व्यवसाय वगैरे सगळं करीत. त्यामुळेच घरातच अशा प्रकारचे आध्यात्मिक संस्कार नामदेवांच्यावर त्यांच्या मातापित्यांकडून झालेले आहेत. नामदेव अगदी लहान असताना त्यांचे आईवडील पंढरपुरात स्थलांतरित झाले. पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिराजवळच त्यांना घर मिळाले. नामदेव लहान आहेत, तेही वडिलांप्रमाणे भगवत भक्त आहेत. नियमितपणे पांडुरंगाचे दर्शन घेतात. वडिलांचा असा नियम होता, घरात स्वयंपाक झाला की नैवेद्याचे ताट घ्यायचे, पंढरीनाथाच्या मंदिरात यायचे, भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि मग नंतर प्रदक्षिणा वगैरे घालून ते ताट परत घरी आणायचे. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय दामाशेठ कधीच जेवले नाहीत. घरातल्या देवांना तर नैवेद्य असायचाच, पण नैवेद्याचे ताट ते रोज पांडुरंगाला नेऊन दाखवायचे. एक दिवस त्यांना गावाला जायचे होते. त्यावेळी नामदेवांचे वय 6-7 वर्षाचे असेल. त्यांना नाम्याच म्हणायचे. नाम्या, आजचा नैवेद्य तू दाखव. नामदेव म्हणाले, हो.
आणि नामदेव महाराजांनी तो नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखविल्यानंतर त्यांना असे वाटले की पांडुरंग जेवतील. आपल्याला सगळ्यांनाच ही कथा माहिती आहे की पांडुरंग जेवत नाही म्हटल्यानंतर नामदेव ढसाढसा रडायला लागले आणि त्यांनी भगवंताला सांगितले की तुम्ही जोपर्यंत अन्न ग्रहण करीत नाही तोपर्यंत मी घरी जाऊ शकणार नाही. प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट झाले आणि त्यांनी त्यांचा नैवेद्य ग्रहण केला. नामदेव महाराज हे जन्मतः सिद्ध पुरुष आहेत. जसे ज्ञानेश्वर महाराज अवतार पांडुरंग म्हटलेले आहे, तसे नामदेव महाराजास धर्मसंस्थापनेसाठी भगवत भक्तीची लीला करण्यासाठी अवनीतली अवितीर्ण झालेले आहेत. या नामदेव महाराजांनी नैवेद्य दाखवला. पांडुरंगाने तो ग्रहण केला आणि रिकामे ताट घेऊन घरी आले. आईला खूप आश्चर्य वाटले. आईला वाटले मुलाला भूक लागली असेल, त्याने तिथेच खाल्लेलं दिसतंय. त्यांनी आईला सांगितले की असं असं पांडुरंगाने खाल्लं. वडिलांनाही गावावरून आल्यानंतर कळलं, पण वडिलांनी विश्वास नाही ठेवला. ते म्हणाले, काहीतरी लबाड बोलतो आहेस, तूच खाल्ले आहेस म्हटले. मी इतकी वर्ष नैवेद्य दाखवतो आणि माझा नैवेद्य खाल्ला नाही, तुझाच कसा काय खाल्ला? आता नामदेवांच्या पुढे दुसरा प्रश्न की मला खोटे ठरविले, मला लबाड ठरविले. दुसऱ्या दिवशी ते पांडुरंगाशी भांडायला आले की मी कसा काय खोटा ठरलो. त्यांनी वडिलांनाही सांगितले, चला तुम्ही माझ्याबरोबर, पांडुरंग खातो की नाही बघा. नामदेवांच्या आईचे आणि वडिलांचे परम भाग्य की अशा प्रकारचा दिव्य पुत्र त्यांना लाभल्यामुळे त्या मुलाच्या अनुषंगाने त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट झाले आणि दामाजी पंत आणि गुणाबाई यांच्या देखत पांडुरंगाने तो नैवेद्य ग्रहण केला. म्हणजे नामदेवांचे वैशिष्ट्य असे, ते तर स्वतः तर तरले, त्यांना स्वतः तर पांडुरंगाचे दर्शन झालेच, पण त्याचबरोबर त्यांच्या आईला आणि त्यांच्या वडिलांना या दोघांना देखील पांडुरंगाचे दर्शन झाले. लहानपणापासून त्यांची विठ्ठल भक्ती प्रसिद्ध होती. असे सांगतात त्यांचे आईवडील की नामदेव महाराज बोलायला जे लागले ना, तो पहिला शब्दच त्यांनी विठ्ठल उच्चारला आहे. नामदेवाच्या घरामध्ये विठ्ठल भक्तीचे वातावरण असल्यामुळे सतत विठ्ठल 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 हा शब्द ऐकून नामदेवांच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला असेल तर तो विठ्ठलच. नामदेव महाराज हे लहानपणापासूनच पवित्र आहे, लहानपणापासूनच भगवत भक्त आहेत. तासन तास ते भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे. तत्कालीन प्रथेनुसार त्यांचं लग्न वडिलांनी केलं, पण त्यांना त्या सांसारिक जीवनामध्ये अजिबात रस नव्हता. भगवंताच्या भक्तीमध्ये ते पूर्णपणे डुबून गेले होते. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अशा पद्धतीने ते भगवंताच्या चिंतनात असत. प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचा नैवेद्य ग्रहण केला. या एका गोष्टीमुळे सगळ्या पंढरपुरामध्ये संत नामदेवांची कीर्ती पसरली. नामदेवांनी स्वतःबद्दल एक अभंगात छान वर्णन केलं आहे. शिंपी याचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, मन सदाशिवी रमले माझे. शिव या शब्दावर त्यांनी या ठिकाणी कोटी केलेली आहे. सतत शिवणे म्हणजे शिव, सतत शिवतो आहे. काव्यामध्ये त्याला शिवी म्हणतात आणि हे सतत भगवंताच्या चिंतनात आहेत. अहो, विठ्ठलाच्याच मस्तकावर शंकर आहे. विठूने शिरी वाहिला देवराणा असे समर्थांनी म्हटलेले आहे. म्हणून ते म्हणतात मन सदाशिवी रमले माझे. ते शिंपी असले तरी शिवण्यात रमले नाहीत, सदाशिवी रमले. सतत भगवंताच्या चिंतनेत ते होते. याचा परिणाम असा झाला की त्यांचा संसार काही व्यवस्थित होईना, त्यांचे संसारात काही लक्ष लागेना. त्यांच्या आईने आणि वडिलांनी जे काही अभंग केलेले आहेत त्या अभंगात सुद्धा त्यांनी नामदेव महाराजांबद्दल तक्रार केली आहे. नामदेव महाराजांच्या आई गुणाबाई एका अभंगात म्हणतात, संसाराची होळी केली तू नाम्या. नाम्या हे त्यांचं नावच आहे. नामदेव त्यांना कुणी म्हणतच नसत, नाम्याच म्हणतात. आणि तू संसाराची होळी केली म्हटलेला आहे. एक विकल्प आपल्या मनात येऊ शकतो की जर नामदेव महाराजांची आई संत आहे, वडील संत आहेत, घरातले सगळे संत आहेत, तर त्यांनी नामदेव महाराजांबद्दल असे कसे उद्गार काढले? याचे एकच कारण, घरातले जे संत आहेत ते या मळलेल्या वाटेने जाणारे आहेत. नामदेव या मळलेल्या वाटेने जाणारे नाहीत. म्हणून दामाजी म्हणतात,
गणगोता माझी बरे केले, नामा माझे सत्व सर्व बुडविले. काही माणसं अशी असतात की ती मळलेल्या वाटेने चालणारी नसतात. ज्ञानेश्वर महाराज आहेत, विठ्ठलपंत भगवत भक्त होते, रुक्मिणीबाई सुद्धा भगवत भक्त होत्या, त्यांनी संसार केला. पण ज्ञानेश्वर महाराज तसे करण्यासाठी जन्माला नाही आलेले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 बहीण भावंड जी आहेत ती मळलेल्या वाट्याने जाण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. काही संत धरणाच्या पाण्यासारखे असतात, त्यांचे जीवन संचलित झालेले असते. आणि काही संत धबधब्यासारखे असतात. धबधब्याला स्वतःचा मार्ग शोधून काढावा लागतो आणि धबधब्याला कुठल्या तरी कड्यावरून स्वतःला असे झोकून द्यावे लागते. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, विवेकानंद, मीरा, कबीर हे सगळे जे मोठे पुरुष होऊन गेलेले आहेत ना, हे सगळे जे महात्मे होऊन गेलेले आहेत ना, ते मळलेल्या वाटाने चालणारे नाहीत. त्यामुळे संत नामदेवांबद्दल त्यांच्या आईने आणि वडिलांनी अभंगामध्ये जी काही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचा अर्थ एवढाच की 4 लोकांप्रमाणे त्यांनी आपला संसार करावा, पैसे मिळवावेत, घर व्यवस्थित चालवावे अशी आई वडिलांची इच्छा आहे. पण नामदेव तासनतास भगवंताच्या चिंतनात आहे. घराकडे त्यांचे लक्षच नाही, संसारातच लक्ष नाही. सारखे विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, हे ध्यान विठ्ठल, ते ध्यान विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. लहानपणी विठ्ठल विठ्ठल म्हणायला शिकले आणि सगळं आयुष्य विठ्ठल भक्तीमध्ये गेले. त्यामुळे घरातल्या लोकांना असे वाटते की नामदेव महाराज संसाराचे नुकसान करीत आहे. पण नामदेव महाराज म्हणतात, नको जाऊ परदेशी, वास करी पंढरीशी. आता नामदेव महाराजांचा परदेश हा शब्द लक्षात घ्यायला पाहिजे बरं. नामदेव महाराज म्हणतात, नको जाऊ परदेशी, वास करी गे पंढरीसी. पंढरपूर हा स्वदेश आहे आणि प्रपंच हा परदेश आहे. नामदेव महाराज परदेशात राहायला तयार नाहीत, ते स्वदेशामध्ये म्हणजे पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग होऊन इच्छितात. अशा प्रकारचे ध्येयवादी तरुण आणि त्यांचे माता पिता यांच्यामध्ये नेहमीच वैचारिक संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि म्हणून नामदेवांना घरातले लोक उपदेश करतात की अरे जरा संसारात लक्ष दे. पण नामदेव मनस्वी आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये रमत नाहीत. नामदेव महाराजांना भगवंताचे दर्शन झाले होते, पण एक अभिमान त्यांच्यामध्ये होता की मी फार मोठा भक्त आहे. प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या हातचे खातो, प्रत्यक्ष पांडुरंगाने माझ्या हातचा नैवेद्य घेतलेला आहे, आपला अधिकार फार मोठा आहे. अशा प्रकारचा एक थोडासा अभिमानाचा किंतु नामदेव महाराजांच्या मध्ये राहिलेला आहे. नामदेव महाराजांना अद्वैत बोध झालेला नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा की नुसते भगवत दर्शन हे पुरेसे नाही, आपण स्वतः भगवत स्वरूप झाले पाहिजे आणि सगळे जग त्या भगवंताची अभिव्यक्ती आहे याची अनुभूती आली पाहिजे. जे जे भेटी जे भूत, ते ते मानिजे भगवंत, हाची जाणीजे निश्चित, भक्ती योगू माझा. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे अशा प्रकारची धारणा झाली आणि जोपर्यंत ती धारणा होत नाही तोपर्यंत नुसतेच देवाचे दर्शन आणि भक्ती पुरेशी नाही. म्हणूनच या ठिकाणी नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची प्रेरणा झाली, ती पांडुरंगानेच केली. सगुण उपासनेचा सगळ्यात चांगला लाभ म्हणजे सद्गुरू तुमच्याकडे चालत येतात, तुम्ही सद्गुरूकडे चालत जाता. भगवंत तुमच्या जीवनात सद्गुरूची जेव्हा आवश्यकता निर्माण होईल तेव्हा सद्गुरूची व्यवस्था करतच राहतो. तुम्ही भगवंताची भक्ती करा, गुरु आपैसा भेटे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले आहे तसे नामदेवांना पांडुरंगाचे दर्शन झालेले आहे. त्यांच्या भावानुसार पांडुरंग त्यांच्याशी बोलतात. पण आता अद्वैत बोध प्राप्त व्हावा यासाठी त्यांना बरोबर ज्ञानेश्वर महाराजांकडे येण्याची प्रेरणा झाली. ती प्रेरणा पांडुरंगानेच दिली. आळंदीत नामदेव महाराज आले. त्यांना असे वाटले आपले बहुतेक फार मोठे स्वागत होईल. आळंदीत लोक आपल्याला फार मानते. आपण पांडुरंगाशी बोलतो, पांडुरंग आपला नैवेद्य ग्रहण करतात. पण त्या मानाने तेवढा सत्कार तिथे झाला नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चौघे त्यांच्या समोर आले. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं की नामदेव महाराज आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, 4 वर्षांनी मोठे आहेत. निवृत्तीनाथांनाही माहिती होतं की ते आपल्यापेक्षा वडील आहेत. म्हणून नामदेव महाराज आल्या आल्या निवृत्तीनाथांनी त्यांना
खाली वाकून नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला. सोपानदेवांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. मुक्ताबाई महापक्की आहे. मुक्ताबाई हे फार मोठं विलक्षणच व्यक्तिमत्व आहे. मला या चारही भावंडांमध्ये मुक्ताबाईचे वैशिष्ट्य फार वेगळे वाटते. तिने नमस्कार नाही केला. तिच्या लक्षात आले या माणसाला अभिमान आहे. तिने विचार केला, निवृत्तीनाथांनी यांना वाकून नमस्कार केला, यांनी निवृत्तीनाथाला का नाही नमस्कार केला? माझा मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांनी पण त्यांना नमस्कार केला, त्यांनी ज्ञानेश्वरांना का नाही नमस्कार केला? एकमेका लागती पायी रे, खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. एकमेकाला नमस्कार करणे ही वारकरी पद्धत आहे. फक्त नमस्कार स्वीकारण्याची पद्धत नाही. आपण कोणीतरी मोठे आहोत अशा प्रकारचा जो अभिमान नामदेवांच्या अंतःकरणामध्ये होता, मुक्ताबाईने ते ओळखलं आणि मुक्ताबाईने नमस्कार नाही केला. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा मुक्ताबाईकडे पाहिलं तेव्हा मुक्ताबाईंनी खूण करून मला नमस्कार करायला सांगू नकोस अशा आशयाचा संकेत केला. ती नाही नमस्कार करत. मग मुक्ताबाई मुद्दाम विषय काढते. गोरोबा काका, ही सगळी जी मडकी आहेत यातले कच्चे मडके ओळखा की. नामदेव महाराजांना कळे ना की हे काय प्रकरण आहे. आणि तेवढ्यात गोरोबांनी त्यांच्या जवळचं एक लाकडी ठोक्याचं जे होते ना ते लाकूड घेतले आणि ते म्हणाले, मी प्रत्येकाच्या डोक्यावर मारीन, ज्याला लागेल ते मडकं कच्चं. आणि सुरुवात केली. ती पहिल्यांदा लाकडी हातातली थापटी घेतली आणि निवृत्तीनाथाच्या डोक्यावर मारली. निवृत्तीनाथांना देहबुद्धी नसल्यामुळे ते शांत बसून राहिले. ज्ञानदेवांना मारली, तेही शांत बसून राहिले. सोपानदेवांना मारली, तेही शांत बसून राहिले. नामदेवांच्या लक्षात आले की आता आपली काही सुटका नाही. भगवंताची भक्ती करीत होते, भगवंत संभाषण करीत होते, पण अद्वैत बोध प्राप्त न झाल्यामुळे देहबुद्धी सुद्धा शिल्लक होती आणि देहबुद्धी शिल्लक असल्यामुळे थोडासा अभिमान सुद्धा होता. गोरोबा काकांनी त्या थापटीने त्यांच्या डोक्यावर फटका मारला आणि नामदेव महाराज एकदम विव्हळले. अगं आई ग म्हणून म्हटले. आणि मग मुक्ताबाई म्हणाल्या, हे मडके कच्चे आहे, हे मडके चांगले भाजायला पाहिजे. त्या रात्रीतून नामदेव महाराज आळंदीतून निघून गेले. त्यांनी कुठल्याही संताचा निरोप घेतला नाही. गोरा कुंभारांनाही जाताना भेटले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनाही सांगितले नाही. निरोप न घेता ते पहाटे उठले आणि पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. त्यांना असे वाटले की आपला अपमान झाला आहे. आपण भगवंताशी बोलतो, आपण भगवंताचे इतके भक्त आहोत, त्या प्रकारचा मान आपला राखायला जायला पाहिजे होता. तो मान तर राखला गेलाच नाही, पण एवढ्याशा पोरीने आपला अपमान केला. आणि त्यात बाईकडून पुरुषाचा अपमान झाला ना की जरा आणखी वेगळंच असतं. स्त्री देखत अपमान झाला आणि स्त्रीकडून अपमान झाला की पुरुषाचा पुरुषी अहंकार जो आहे तो थोडासा जागा होतोच. नामदेव महाराज फार मोठे भक्त आहेत. एक थोडासा अभिमानाचा किंतु जो आहे तो दूर करण्यासाठीच भगवंतांनी ही लीला घडवून आणली. पंढरपूरला ते परतले आणि आल्या आल्या पांडुरंगासमोर आले आणि सगळं पांडुरंगासमोर निवेदन केलं. रडायला लागले. का तू माझा अपमान केलास? का माझी अशी फजिती केलीस? काय माझ्यामध्ये त्रुटी होती? असे का घडले? तेव्हा भगवंतांनी त्यांना सांगितले, तुझ्या जीवनात सद्गुरू नाहीत. तू औंढा नागनाथला जा, तिथे एक सत्पुरुष आहेत, ते तुला दीक्षा देतील. मंदिरातच बसलेले आढळतील. नामदेव महाराज त्या मंदिरात आले. मंदिरात विसोबा खेचर बसलेले आहेत. आणि विसोबा खेचर कसे बसलेले आहेत तर अंगावर थोडी महारोगाची लक्षणं, एक प्रकारची दुर्गंधी आणि आपले दोन्ही पाय शंकराच्या पिंडीवर ठेवलेले आणि भिंतीला टेकून असे आरामशीर पडलेले. आश्चर्य वाटले नामदेवांना. बरं, मंदिरात ते बसलेले आढळतील म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हेच, दुसरे कोणी नाही, तेच ते. याचा अर्थ असा की हे आपले सद्गुरू की काय, ज्यांच्या अंगाला एवढी दुर्गंधी सुटलेली आहे, ज्यांना भगवंताच्या समोर कसे बसावे एवढा विवेक सुद्धा नाही, हे आपले गुरु. आपल्या मनामध्ये ही जी सगळी गणितं असतात ना ती अत्यंत चुकीची असतात. आपण सत्पुरुषाची किंमत सुद्धा बहिरंगावरून करतो.
प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन आपण बहिरंगावरून करतो. म्हणून चोखामेळाने म्हटले, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. बहिरंगावरून आपण मूल्यमापन करतो. नामदेवांनी लगेच मूल्यमापन केले आणि नामदेव महाराजांना ते दृश्य पाहिल्यानंतर शिसारी आली. ते विचारतात, काय आहे हे? असे तुम्ही का बसलात? अहो, प्रत्यक्ष भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही पाय ठेवले आहेत, माहिती आहे का तुम्हाला? विसोबा खेचर नाटकच करीत होते. ते नामदेव महाराजांना म्हणाले, बाबा रे, काय करू? इतका देह क्षीण झाला आहे की मी हलू शकत नाही. ती वात्रट मुलं आली, त्यांनी माझे पाय धरले आणि पिंडीवर नेऊन ठेवले. पाय हलवायचे सुद्धा अंगात त्राण नाहीत. आता बाबा तू असे कर, जिथे पिंड नाही ना तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांना ते बोलणे स्वाभाविकच वाटले आणि त्यांनी ते पाय उचलून बाजूला केले. तर तिथे पुन्हा पिंड. ज्या दिशेने पाय हलवावे त्या दिशेने पिंड. नामदेव महाराज थक्क झाले. ते पाहतच राहिले. जेव्हा त्यांनी आश्चर्याने विसोबा खेचरांकडे पाहिले तेव्हा त्यांच्या शरीराची सगळी दुर्गंधी नाहीशी झाली. अगदी तप्त मुद्रांकित ब्राह्मण असे एकदम तेजस्वी शरीर नामदेवांना दिसले आणि नामदेव महाराजांच्या मस्तकावर विसोबा खेचरांनी असा हात ठेवला. नामदेव महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे की ज्या क्षणी त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी सगळीकडे नामदेव महाराजांना भगवंत दिसायला लागला. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत याची अनुभूती त्यांना आली. किती दिवस मूर्तीमध्ये परमेश्वर पाहणार, किती दिवस संकुचित राहणार. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, संकोचुनी काय झालासे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. मी सगळीकडे नटलेला आहे हा अनुभव आला पाहिजे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची जाहला. एक विचार माझ्या मनात येऊन जातो की नामदेव महाराज हे अवतार पुरुष आहेत. मग खरंच त्यांना अभिमान होता का? खरंच त्यांना तो अपमान वाटला का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लीला आहेत, नाटक आहे. अनेकदा अवतार पुरुष जन्माला येतात तेव्हा ते इतर लोकांसाठी आदर्श वस्तुपाठ प्रस्थापित करण्यासाठी स्वतःला तसं वागवून दाखवितात. गुरु शिवाय राहण्याची दुर्बुद्धी माणसाला होऊ नये आणि तो मनाला येईल तसा एकांतिक भक्ती करीत राहू नये म्हणून नामदेव महाराज आधी गुरु नाही म्हणून अपमान सहन केला असे दाखवितात आणि नंतर गुरुची प्राप्ती करून घेतात. मुळात नामदेव महाराजांना अभिमान वगैरे काही नाही. संत स्वतःकडे वाईटपणा घेतात आणि हे दोष आपल्यातच होते, पण सद्गुरु कृपेने आणि भगवंत कृपेने दूर झाले असे दाखवितात. तर माझ्या दृष्टीने ही सगळी नामदेवांची लीला आहे आणि या लीलेद्वारे ते दाखवून देतात की फक्त मूर्तीपूजा करून चालणार नाही, तर माणसाला अद्वैत बोध प्राप्त झाला पाहिजे. ज्याप्रमाणे भगवान रामकृष्ण परमहंसांनी आपल्या स्पर्शाने विवेकानंदांचे जीवन बदलून टाकले, त्याचप्रमाणे विसोबा खेचरांनी आपल्या स्पर्शाने नामदेवांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले. त्या क्षणी नामदेवाच्या मुखातून अभंग बाहेर पडला. नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव, कुठे रीता ठाव न देखेची. ज्याला सगळीकडे भगवंत दिसतो असा महात्मा अगदी दुर्लभ आहे. नामदेवांच्या वाट्याला असा दुर्लभ महात्मा होण्याचे भाग्य आले. विसोबा खेचरांच्या सहवासामध्ये त्यांच्या लक्षात आले की सगळीकडे परमात्मा नटलेला आहे, सगळीकडे तो भगवंत नटलेला आहे. या अद्वैत बोधाची परिणिती पुढच्या त्या कथेमध्ये झाली की पंढरपूरला परतत असताना चंद्रभागेत स्नान केलं, नैवेद्य दाखविला आणि ती भाकरी कुत्र्याने पळवली. तेव्हा तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागे नामदेव धावत सुटले. अरे थांब, भाकरीला तूप लावायचे आहे विठ्ठला. कुत्र्याला ते विठ्ठला म्हणून हाक मारतात. विसोबा खेचरांनी त्यांना जो स्पर्श केला त्या स्पर्शामुळे नामदेव महाराजांचे सगळे जीवन बदलले आणि त्यांना सगळीकडे परमात्मा दिसायला लागला. नामदेव महाराज आणि रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात एक विलक्षण साम्य आढळते बरं. रामकृष्णांना सुद्धा अद्वैत बोध प्राप्त झाला, पण अद्वैत बोधाच्या प्राप्तीनंतर रामकृष्णांचे काली मातेवरचे प्रेम कधी कमी झाले नाही. तसेच नामदेवांच्या बाबतीतही पाहायला मिळते.
अद्वैत बोध झाला, पण विठ्ठलाचे प्रेम कधी कमी झाले नाही. उलट ते विठ्ठलाला म्हणतात, तू माझी माऊली मी वो तुझा कान्हा, नको चोरू पान्हा पांडुरंगे. भेटी लागी जीवा लागिलिसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. नामा म्हणे आम्ही लेकराची जाती, भेटा वयाखंती वाट तसे. एक प्रकारची आर्तता, एक प्रकारची व्याकुळता, एक प्रकारची सर्व समर्पण आपल्याला नामदेवांच्या अभंगामध्ये पाहायला मिळते. भगवंताच्या दर्शनासाठी प्राण कासावीस होत आहेत, म्हणून नामा गहिवरे दाटला, देह धरणीवरच लोटला. तुकोबांच्या जीवनात जी प्रपत्ती पाहायला मिळते, जी व्याकुळता पाहायला मिळते, तशा प्रकारची व्याकुळता आपल्याला नामदेव महाराजांच्या अभंगात पाहायला मिळते. नामदेव महाराज स्वतःच्या दोषांचा पाढा पांडुरंगाजवळ वाचतात. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, मन माझे केशवा काबा नघे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. तुमची आमची दुःख जी आहेत ती त्यांनी तिथे व्यक्त केलेली आहेत. प्रत्यक्ष नामदेव महाराज तसे नाहीत. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नघे. त्यांना लाज वाटते आपल्या दोषांची. अहो, अप्रत्यक्षरित्या नामदेव महाराज तुम्हाला आणि आम्हाला असं सूचित करीत आहेत की आपल्याला आपल्या दोषांची खंत वाटली पाहिजे. आपल्या हातून नाम साधना होत नाही, आपल्या हातून भक्ती होत नाही, आपल्या हातून भजन होत नाही. आपला सगळा वेळ संसारात जातो. या सगळ्या गोष्टींची आतमध्ये कुठंतरी खंत वाटली पाहिजे. असे उद्विग्न झाल्याशिवाय, असं अस्वस्थ झाल्याशिवाय भगवंताचे प्रेमही निर्माण होणार नाही. ही आर्तता नामदेव महाराजांच्या वेगवेगळ्या अभंगांमध्ये पाहायला मिळते. नामदेव महाराजांचे अभंग हे विविध अंगी आणि विविध रंगी आहेत. ते पांडुरंगाशी भांडतात सुद्धा. कधी दास्यभाव असतो तर कधी सख्यभाव. एका अभंगात पांडुरंगाची हजेरी घेताना ते म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. नाम घ्यायला लावतोस, भक्ती करायला लावतो, आणि इतकं लोकांना त्रास दिल्यानंतर मग केव्हा तरी तू प्रसन्न होतोस. हे तुझं औदार्य? हे कसले औदार्य झाले? नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे भाव पाहायला मिळतात. मीच माझा देव, मीच माझा भक्त, तू वृंदावन मी चिरा, तू कुडी मी आत्मा, तू तुळशी मी मंजिरी. या अभंगात नामदेव महाराजांचा अद्वैतबोध पाहायला मिळतो. आपणच भगवत स्वरूप झालेलो आहोत, आपण आता भगवंताशी एकरूप झालेलो आहोत, अशा प्रकारचा त्यांचा अद्वैतबोध या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत विसोबा खेचरांच्या सहवासामध्ये नामदेव महाराजांचे जीवन संपूर्णपणे बदलले. नामदेवांच्या सहवासामध्ये अनेकांचे जीवन बदलल्याचे ऐकायला आणि पाहायला मिळते. एक चोर होता, तो नामदेवांच्या सहवासामध्ये सज्जन होऊन गेला. नामदेवांच्या वचनाची, उपदेशाची अनुभूती त्याला आली. त्याने चोरी सोडून दिली आणि हाच चोर जो आहे तो पुढे एका राजाकडे त्याची प्रधान म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे सत्पुरुष माणसाचे जीवन बदलतात तेव्हा त्याला फक्त सदाचारी बनवत नाहीत, तर त्याला ज्या प्रकारचे वैभव प्राप्त व्हावे अशी मनामध्ये अभिलाषा असते, ते वैभव सुद्धा देऊन टाकतात. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले आहे, केवळ आध्यात्मिक अनुभूती देत नाहीत तर भौतिक यश सुद्धा देतात. त्या चोराबद्दल राजाच्या मनामध्ये त्याचे परिवर्तन पाहून, त्याचा प्रामाणिकपणा पाहून श्रद्धा बसली आणि राजाने त्या चोराला आपला प्रधान म्हणून नेमले. पूर्वायुष्यातला चोर पुढे राजाचा प्रधान झाला. बरीच शहाला एकदा असे वाटले की नामदेव महाराजांची परीक्षा पाहावी, म्हणून त्यांनी मुद्दाम नामदेव महाराजांचे कीर्तन चालले होते तिथे बाहेर गाय मारली. कीर्तन संपले. कीर्तनात नामदेव महाराज म्हणाले की भगवंताला जर प्रेमाने हाक मारायची तर काय घडणार नाही, मेलेला प्राणी सुद्धा जिवंत होईल. तेवढे एक वाक्य ऐकले आणि त्याने मुद्दाम मेलेली गाय तिथे आणली आणि नामदेवांना सांगितले, तुम्ही म्हटलात ना भगवंताला प्रार्थना केल्यानंतर मेलेला प्राणी सुद्धा जिवंत होतो, आता ही गाय जिवंत करा. आता नामदेव महाराजांपुढे पंचाईत. त्यांनी पांडुरंगाचा धावा केला आणि म्हटले, 72 तासामध्ये ही गाय उठेन. सगळे लोक थांबून राहिले. थांबू 72 तास बघू तरी. 50 तास झाले, 60 तास झाले, 70 तास झाले.
नामदेव महाराज पांडुरंगाचा धावा करतायत. 72व्या तासाला ती गाय उठली आणि चालायला लागली. भगवंताने नामदेवांची लाज राखली. बरीचशहा नामदेवांना शरण गेला आणि त्यांनी नामदेव महाराजांना सांगितले की तुमचा अधिकार मला मान्य आहे, मी तुमचं दास्यत्व पत्करतो. नामदेव महाराज पंढरपूरला आले. त्यांना पांडुरंगाचा राग आला की एवढा वेळ का लागला, 3 दिवस का लावले. ते पांडुरंगाला विचारायला लागले. पांडुरंग म्हणाले, तू 72 तास म्हटलास म्हणून मला 72 तास थांबणे भाग पडले. तू जर म्हटला असतास आत्ता गाय उठेल तर लगेच उठली असती. उशीर तू केलास. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्टप आहे. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा देव भक्ती अभिमानी. तो जवळच आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरून या. हा अनुभव नामदेव महाराजांना आला म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांना या घटनेनंतर एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. नामदेव महाराजांनी जे वेगवेगळे अभंग लिहिलेले आहेत त्यात ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती करणारे अभंग आहेत आणि गंमत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे नामदेवांचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगांमध्ये नामदेव महाराजांची प्रशंसा करतात. नामदेव महाराज आपल्या अभंगांमध्ये ज्ञानदेवांची स्तुती करतात. दोघांच्या काही गोड कथा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, हे सगळेच संत तीर्थयात्रेला निघाले. नामदेव महाराज असे रुसून निघून गेले आळंदीहून, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मनाला खूप लागून राहिलं होतं. अहो, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अत्यंत कोवळ्या मनाचे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, आपणच आता पंढरपूरला जावे आणि नामदेवांना भेटावे. जो मनुष्य आपल्या सहवासात आला आहे तो असा तुटता कामा नये. अहो, शेवटपर्यंत माणसं जोडून ठेवायला लागतात. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, वाटेत त्यांना गोरा कुंभार, सावता माळी हे सगळे मिळाले आणि हे सगळे लोक पंढरपुरामध्ये आले. मग या सगळ्या लोकांनी तीर्थयात्रा करायचे ठरविले. नामदेव महाराजही त्यांच्याबरोबर निघालेले आहेत. किती घटना घडल्या असतील की भगवत भक्तीमध्ये ते रंगून गेले असतील. सतत हरिनामाच्या गजरामध्ये दंग होऊन गेले असतील. ते जिथं जातील तिथं पंढरपूर तयार झालं असेल, नाही का? अशी कथा सांगतात की एके ठिकाणी एक विहीर होती. त्या विहिरीचं पाणी खूप खोल गेलेलं होतं. तेव्हा नामदेव महाराज पाहतात आणि नामदेव महाराज पांडुरंगाचा धावा करतात की काय हे, आम्हाला सगळ्यांना तहान लागलेली आहे, पाणी प्यायचं आहे. विहीर इतकी खोल आहे, तू आता आम्हाला पाणी दे. त्या विहिरीला झरे फुटले आणि विहीर अशी भरभर भरभर पाण्याने भरली आणि भरून ओसंडून व्हायला लागली. मग ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना म्हणतात, भक्तीमुळे सगळ्यांची सोय झाली, भक्तीमुळे सगळ्यांची सोय होते. तू भक्ती केलीस त्यामुळे विहिरीचे पाणी वर आले आणि सगळ्या लोकांना पाणी प्यायला मिळाले. तेव्हा नामदेवा, तू श्रेष्ठ आहेस. या ठिकाणी संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे एकमेकांवरचे प्रेम पाहण्यासारखे आहे. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा देह ठेवला त्यावेळेस त्या देहत्यागाचे कितीतरी दुःख नामदेव महाराजांना झालेले आहे. नामा म्हणे देवा वाट तसे खंती, चालली विभूती योगी यांची. कासाविस प्राणी मन तळमळी, जैसी का मासोळी जीवनाविण. दाही दिशा ओस वाटती उदास, करिताती सोस मना माझी. ज्ञानेश्वर महाराज गेले, नामदेवांना चैन पडेना. अहो, स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरून ते त्यांना समाधीच्या तिथे नेऊन बसवतात. किती किती दुःख वाटले असेल नामदेव महाराजांना, आपण फक्त कल्पनाच करू शकतो. इथे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांचे एकमेकांबद्दलचे जे प्रेम आहे ते लक्षात घेण्यासारखे आहे, लक्षात ठेवण्यासारखे आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी तीर्थयात्रा केली तेव्हा काशी इथे प्रत्यक्ष विश्वेश्वर ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला मंदिरातून बाहेर आले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार काय आहे हेही नामदेवांना कळले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चात 54 वर्ष राहिले हे नामदेवांचे फार मोठे भाग्य. भगवत भक्तीसाठी आणि कार्यासाठी जीवन पाहिजे अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. तुकाराम महाराजांप्रमाणे ते मोक्ष मागत नाहीत. झणी मज मुक्ती देसी पांडुरंगा, मग मी संत संगा केवी मिळे.
पंढरीचा आनंद हा सुख सोहळा, कवणीची या डोळा पाहे जाऊ. नामा म्हणे मज तुझी चरण सेवा, जन्मोजन्मी देवा द्यावी मज. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालवावे आम्हासी. नामदेव आणि तुकाराम यांची आंतरिक तार कशी जोडलेली आहे पहा. जर मोक्ष मिळाला तर भक्ती केव्हा करायची? पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संताबरोबर तीर्थयात्रा कशी करता येईल? म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल आणि अशा प्रकारे पांडुरंगाचे नाव, भगवत भक्ती, भगवत संकीर्तन माझ्या हातून होऊ दे, असं नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराजांनी जे कार्य केलेले आहे त्यातले एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार. मोठं क्रांतिकारक कार्य नामदेव महाराजांनी केलेलं आहे. चोखामेळ्याच्या मस्तकावर हात ठेवून नामदेव महाराज त्याला अनुग्रह देतात. अशा वर्णातल्या माणसाला अनुग्रह देण्याची परवानगी नव्हती. नामदेव महाराजांनी क्रांती केली आणि चोखामेळ्याला स्वतःचे शिष्य करून घेतले. चोखामेळ्याचे अभंग आहेत, त्यात नामदेव महाराजांनी स्पर्श केल्यानंतर त्यांचे कृपेने आपले जीवन कसे बदललेले ते चोखामेळ्यांनी अभंगात लिहिलेले आहे. एवढ्यावर नामदेव महाराज थांबलेले नाहीत. चोखामेळ्याचे मृत्यूनंतर नामदेव महाराजांनी संत चोखामेळ्याचे शरीर पंढरपुरात आणले. गावकूस कोसळले आणि त्या दरडीखाली चिरडून चोखामेळा मरण पावले. पण नामदेव महाराजांनी त्यांना पंढरपूरला आणले. विठ्ठलाच्या समोर त्यांच्यावर अग्निसंस्कार केले. आज आपण जर पंढरपूरला गेलो तर नामदेवाची जी पायरी आहे त्या पायरीच्या समोर चोखामेळ्याची समाधी आहे. मंदिराच्या प्रदक्षिणाच्या वाटेवर मंदिराच्या समोर नामदेवाच्या पायरीला लागून त्यांचे शिष्य चोखामेळा यांची समाधी आहे. 10-15 वर्ष हा महापुरुष पंजाबमध्ये पण होता. गुजरात, माळवा, राजपुताना, पंजाब या ठिकाणी नामदेव महाराजांनी परिभ्रमण केलेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार केलेला आहे. पंजाबातल्या युमान या ठिकाणी नामदेव महाराजांनी 15 वर्षे वास्तव्य केलेले आहे. हिंदीमध्ये रचना करणारे नामदेव महाराज हे अपवादभूत मराठी संत कवी आहेत. अन नुसत्या हिंदी रचना नाहीत, नामदेव महाराजांचे 61 हिंदी अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात अंतर्भूत केलेले आहेत. कल्पना करा, नामदेव महाराजांनी 1350 साली देह ठेवला. गुरु नानकापासून शीख संप्रदायाची सुरुवात 1469 ते 1540 या कारकिर्दीत शीख संप्रदाय वाढलेला आहे. अर्जुन सिंगाच्या काळामध्ये ग्रंथ साहेब तयार झाला आहे. अर्जुन सिंग हे 5वे धर्मगुरू. त्यांचा कालखंड 1581 ते 1606. याचा अर्थ नामदेव महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ 250 वर्षानंतर ग्रंथ साहेब तयार झालेला आहे. याचा अर्थ नामदेवांच्या अभंगाचा पंजाबमध्ये किती प्रभाव त्यांच्या देहत्यागानंतर 250 वर्ष होता. म्हणून त्यांचे 61 अभंग ग्रंथ साहेबामध्ये घेतलेले आहेत. लाहोर, अमृतसर, गुरुदासपूर, लायलपूर, जालंधर, लुधियाना, अंबाला, भिवानी या ठिकाणी नामदेव महाराजांची मंदिरं पंजाबात पाहायला मिळतात. महाराष्ट्राबाहेर आपल्या संतांचा आणि दैवतांचा प्रभाव पाडणारे संत नामदेव महाराज हे एकमेव संत आहेत. आज त्यांची पंजाबात 100हून अधिक मंदिरे आहेत. राजपुतान्यात जयपूर, बिकानेर, जोधपूर, भरतपूर, अलवार इथं नामदेव महाराजांची मंदिरे आहेत. शिखांमधले अनेक लोक स्वतःला नामदेव महाराजांच्या परंपरेतले समजतात. ते वारकरी आहेत. ते शुद्ध शाकाहारी आहेत. आज पंजाबमधली अनेक माणसे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला येतात. ते सांगतात की आम्ही शिंपी आहोत, आम्ही नामदेव महाराजांचे भक्त आहोत. त्या काळामध्ये बाहोर दास, जाल्लो, विष्णुस्वामी, लद्धा, केसो या पंजाबी लोकांनी नामदेवांकडून अनुग्रह घेतला आणि त्यांनी नामदेवांची परंपरा पंजाबमध्ये चालू ठेवली. नामदेव महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दासी जी आहे ती जनाबाई. दृष्टांत झाला म्हणून तिला तिच्या वडिलांनी पंढरपूरच्या मंदिरात सोडून दिले. ती रडायला लागली. अहो, एवढीशी पोर ती 5-6 वर्षाची. आई नाही, वडील नाही आणि पंढरपूरच्या मंदिरात ती एकटी. झोपेतून उठून पाहते तो आई वडील नाहीत. वडिलांना दृष्टांत झाला होता की तू ही मुलगी पंढरपूरच्या मंदिरात नेऊन सोड. आई वडील गेले, कोणी दिसेना. ती वेड्यासारखी रडायला लागली. दामा शेट्टीने तिला कडेवर घेतलं आणि आपल्या घरी आणलं. ती नामदेवांची दासी म्हणून त्यांच्या घरात राहिली. काय अधिकार होता जनाबाईचा.
जनाबाईची लुगडी धुतली इथपर्यंत पांडुरंगाने काम केलं, एवढा जनाबाईचा अधिकार. पांडुरंगाचा दागिना चोरल्याचा आरोप जेव्हा तिच्यावर आला आणि तिला सुळावर चढवायचे झाले, तेव्हा त्या सुळाचे पुष्पवाटिकेमध्ये रूपांतरण झाले आणि जनाबाईचा अधिकार अवघ्या पंढरपूरच्या लोकांना पाहायला मिळाला. लक्षात आला, इतका अधिकार आपल्या शिष्याला त्यांनी दिला, इतकं तिला अध्यात्मात उच्च करून ठेवलं. ह्याच्यातच नामदेवांचा अधिकार दिसून येतो. नामदेवांनी 1350 साली पंढरपूरला देह ठेवला. सगळे आयुष्य त्यांचे विठ्ठल भक्तीमध्ये गेले. किशोरजी व्यास जेव्हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांचे महत्त्व सांगतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रतिभा, नामदेव महाराज म्हणजे प्रचार, एकनाथ महाराज म्हणजे प्रपंच, तुकाराम महाराज म्हणजे प्रपत्ती आणि समर्थ रामदास म्हणजे प्रतिकार. यात नामदेवांना ते प्रचाराबद्दल मानतात आणि तसा नामदेव महाराजांनी भारतभर भक्तीचा प्रचार केला. आम्ही बोलू ऐसे बोलू, जेणे बोले विठ्ठल डोलू, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाती, नाम याचा खेचर दात. आपले गुरु विसोबा खेचर यांचा उल्लेख करून सर्व सत्ता आली हाती असा याचा अर्थ, हे सगळं ब्रह्म जे आहे ते मला आत्मसात झालेलं आहे. परेहुनी परते घर, तिथे राहू निरंतर. परावाणीला सुद्धा ज्या परब्रह्म सत्तेचे अधिष्ठान आहे, त्या परावाणीला अधिष्ठित असलेल्या परब्रह्माच्या सत्तेत आम्ही राहू. पण त्या अधिष्ठानावर आम्ही वैखरीमध्ये उतरू आणि असे पांडुरंगाचे नाव घेऊ, जेणे बोले विठ्ठल डोलू, जेणे बोले विठ्ठल डोलू, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू महाराष्ट्री असं म्हणत नाहीयेत ते, ज्ञानदीप लावू पंढरपुरी म्हणत नाहीयेत ते, ज्ञानदीप लावू जगी. अवघ्या मानव जातीच्या उद्धारासाठी नामदेव महाराजांनी आजीवन कार्य केले आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी शांतपणे देह ठेवला. नामदेवांच्या नम्रतेचा कळस म्हणजे नामदेवांनी देह ठेवताना सांगितले, मला अग्नी द्या, माझ्या अस्थी गोळा करा, त्या एका कलशात ठेवा आणि पंढरपूरला लोक दर्शनाला येतात, तिथे पहिली जी पायरी आहे त्या पायरीच्या खाली तो अस्थीचा कलश ठेवा. म्हणजे पांडुरंगाचे भक्त जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या पायाचे धुलीकण किंवा मातीचे कण माझ्या अंगावर पडतील आणि मी कृतार्थ होईल. याला म्हणतात मृत्यूपत्र. असे मृत्यूपत्र यापूर्वी कोणी केलं नाही. त्यांच्यानंतर मग हैबत बाबांनी तसे सांगितले. हैबत बाबांचा अस्थि कलश आपल्याला आळंदीच्या पायरीपाशी दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथे हैबत बाबांची पायरी आणि पंढरपूरला पांडुरंगासमोर नामदेवांची पायरी. हैबत बाबांनी नामदेवांपासूनच प्रेरणा घेतली आणि आपला अस्थि कलश तिथे ठेवायला सांगितला. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती या गोष्टीवरूनच आपल्याला दिसून येते. असे हे श्रेष्ठ संत नामदेव महाराज.